मराठवाड्यातील जनतेचं अदम्य साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती, अटल विश्वास, पोलादी निर्धाराच्या बळावरती लढला गेलेला प्रखर लढा म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम। आज 76 वर्षानंतर या भळबळणाऱ्या जखमा भरून आल्या असल्या तरीही या जखमाचे व्रण मात्र आजही तसेच आहेत। जेव्हा जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाची पानं पलटली जातात तेव्हा तेव्हा अंगावर सर्रकन काठा उभा राहिल्याशिवाय राहत नाही। निजामाने पोसलेल्या राजाकारांच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानामध्ये मुक्तीचा व्यापक लढा उभा केला होता। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं भाषण कसं करावं याविषयी लिहित असताना मन धीट करून लिहावं लागलं आणि भाषण कसं करावं याविषयी माहिती सांगत असताना काळीज घट्ट करून ही माहिती सांगावी लागत आहे। कारण ही माहिती आपल्या पुढल्या पिढ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपल्या इतिहासाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे। याविषयी बोलत असताना एक शायर म्हणतो पहा कि जिस खेती में बारिश नहीं होती वहीं की फसलें खराब होती है और जिस कौम का अपना इतिहास पता ना हो उनकी नस्लें खराब होती है। आपली येणारी नस्ल अर्थात आपली पुढची पिढी शहाणी होण्यासाठी हा सारा आजचा खटाटोप आहे। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहतात भाषण रंग। विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला आवर्जून सांगेल, जर तुम्हाला स्वतःलाही घडायचं असेल आणि आपल्या मुलांनाही घडवायचं असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आम्ही वेळोवेळी संशोधित करून बनवलेले व्हिडिओ तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। तर जास्तीचा वेळ न लावता आपण थेट मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या भाषणाला आपण सुरुवात करूया। आपण या भाषणाची सुरुवात करतानाच म्हणूया की गोदामाई नित्य वाहते स्वच्छ शीतल पाणी, संत महंताच्या ओठातून गुंजते वीरतेची गाणी, वायू वेगात नेण्यासाठी महाराष्ट्राचा गाडा, संघर्षाची मशाल पेटवी माझा मराठवाडा। निजामाची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी निखाराचा लढा देणाऱ्या सर्व वीर हुतात्म्यांना माझी मानवंदना आणि 76व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा। मराठवाड्यासाठी आनंदाची, अभिमानाची आणि सोन्याची सकाळ घेऊन येणारा दिवस म्हणजे आजचा हा 17 सप्टेंबर। 17 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण मराठवाड्यासाठी भाग्याचा ठरला। याच दिवशी या मराठवाड्यातील जनतेनं निजामाची जुलमी राजवट उलथून टाकली आणि हा मराठवाडा सार्वभौम स्वतंत्र भारतामध्ये सामील केला। याच दिवशी संपूर्ण मराठवाड्यामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली। माता भगिनी फेर धरून गाणी गाऊ लागल्या, गावागावाच्या रस्त्यावरती लेझिमचे डाव रंगू लागले। वंदे मातरम, भारत माता की जय या गगनभेदी गर्जनांनी आसमंत दुमदुमून गेला। खरोखरच हा आनंद शब्दामध्ये मावण्यासारखा नक्कीच नाही। आपण आजचा हा विजय उत्सव साजरा करत आहोत ना, यासाठी आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागलेली आहे। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याच्या तेजामध्ये उजळून निघत होता, मात्र हा मराठवाडा निजामाच्या पाशवी अत्याचारामध्ये होरपळत होता। भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरही 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस या मराठवाड्याला स्वातंत्र्याची वाट पाहावी लागली। भारताला स्वातंत्र्य देत असताना ब्रिटिश गव्हर्नमेंटने या देशाची फाळणी केली आणि यामधून पाकिस्तान वेगळा केला। जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा या भारत देशामध्ये 565 संस्थानं होती आणि ही सारी संस्थानं ब्रिटिशांच्या अधीन राहून राज्यकारभार पाहत असायची। भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यावेळेचे गव्हर्नर लॉर्ड माउंटबेटन त्यांनी या देशातील 565 संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा दिली। म्हणजे ज्या संस्थानांना पाकिस्तानमध्ये जायचं आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये जावं आणि ज्या संस्थानांना भारतामध्ये राहायचं आहे त्यांनी भारतामध्ये राहावं। या 565 संस्थानापैकी
562 संस्थानं विनाअट या स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली. परंतु जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद या 3 संस्थानानं भारतामध्ये सामील होण्यास सपशेल नकार दिला. या 3 संस्थानापैकी 2 संस्थानाचा पाकिस्तानमध्ये जाण्याचा विचार होता आणि त्या संस्थानाची नावं होती जुनागड आणि आपण राहत असलेलं हे हैदराबाद संस्थान. या हैदराबाद स्टेटला इस्लामिक स्टेट बनवण्यासाठी निजामाच्या रजाकारी फौजेनं या हैदराबाद संस्थानामधील हिंदू जनतेवरती अनन्वित अत्याचार करायला सुरुवात केली. स्वतः निजाम याने लिहिलेल्या कवितेत तो म्हणतो की मैं पासबाने दिन हूँ, कुफ्र का जल्लाद हूँ. याचा अर्थ असा होतो की मी इस्लामचा रक्षक आहे आणि हिंदूंचा भक्षक आहे. या निजामाच्या समर्थनामधून रजाकार संघटनेतील रजाकारांनी हिंदू गावावरती जोराचे हल्ले करायला सुरुवात केली. गावाची गावं जाळून खाक केली जाऊ लागली. बंदुकीच्या फैरी झाडून मुर्द्यांचे खच पाडले जाऊ लागले. हैदराबादहून जाणारी प्रत्येक ट्रेन लुटली जाऊ लागली. दिवसा ढवळ्या महिलांवरती अत्याचार होऊ लागले. या हैदराबाद संस्थानामध्ये उच्छाद मांडणाऱ्या रजाकारांनी या हैदराबाद संस्थानाची ओळख अन्याय अत्याचाराचे केंद्र अशी करून ठेवली होती. रजाकारांनी लोकांवर केलेला अत्याचार सांगायला क्रूर, निर्दयी, पाशवी, अमानुष हे शब्द सुद्धा फिके पडतील एवढा हीन दर्जाचा अत्याचार या हैदराबाद संस्थानातील लोकांवरती केलेला होता. या संपूर्ण मराठवाड्यातील, या संपूर्ण हैदराबाद संस्थानातील एक सुद्धा गाव असं शिल्लक नाही की जे गाव रजाकाराच्या अत्याचाराला बळी पडलेलं नाही. आपण सर्वजण इंग्रजानं केलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कठोर शब्दात निंदा करतो, पण या जालियनवाला बाग हत्याकांडाला लाजवणारे शेकडो हत्याकांड या हैदराबाद संस्थानामध्ये या रजाकारांनी घडून आणले होते. त्यापैकी रजाकारांच्या क्रूरतेची परिसीमा ओलांडणारे हत्याकांड म्हणजे मुचलम व गोरटा हत्याकांड. गोरटा हे गाव सध्याच्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याच्या बसव कल्याणपासून 14 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या भागामध्ये रजाकारांनी नुसता उच्छाद मांडला होता. त्यांनी इथं बहुसंख्य असणाऱ्या हिंदू लोकांवरती जाचक बंधनं लादली होती. यात्रा, सोहळे, उत्सव, कथा, कीर्तन, प्रवचन या साऱ्या गोष्टीवरती जाचक बंधने लावली होती आणि कुणीही या गोष्टी साजऱ्या करायच्या नाहीत असा वट हुकूम या हैदराबाद संस्थानामध्ये रजाकारांनी या बहुसंख्य असणाऱ्या जनतेसाठी काढला होता. त्यासोबत हैदराबाद संस्थानातील कोणीही तिरंगा ध्वज फडकवायचा नाही. जो कोणी फडकेल त्याला जागीच गोळी घालून ठार केलं जाईल असाही दुसरा वटहुकूम या हैदराबादमध्ये जारी केलेला होता. परंतु हाळ, गोरटा व होनाळी या 2 गावातील लोकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या भूमिकेला समर्थन म्हणून आपापल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवला. ही बातमी जवळच असणाऱ्या निजामाच्या पोलीस ठाण्यावर वाऱ्यासारखी जाऊन धडकली. या घटनेची शहानिशा करण्यासाठी 2 पोलीस या होनाळी गावामध्ये आले. ते थेट भाऊराव पाटील यांच्या वाड्यावरती गेले. त्यांनी भाऊराव पाटलांना दमात घेऊन साऱ्या गावावरच्या घरावरचे तिरंगे ध्वज काढण्यासाठी दम दिला. परंतु यांचा हा आदेश या भाऊराव पाटलांनी धुडकावून लावला. गावातील हा जमा बघून पोलीस सुद्धा हे आल्या पावली माघारी गेले. ही घडलेली घटना गोरट्याचा रजाकार प्रमुख हिसामुद्दीन याला या पोलिसांना जाऊन सांगितली. हा हिसामुद्दीन रागानं लालबुंद झाला आणि त्याने त्याच्यासोबत क्रूर असणारे निजाम आणि या पोलिसांना सोबत घेऊन या हिसामुद्दीननं या होनाळी गावावरती हल्ला चढवला. या रजाकारांच्या हल्ल्याच्या वेळी होनाळी गावचे भाऊराव पाटील आणि त्यांचे साथीदार गावावरती नव्हते. या संधीचा फायदा घेऊन या हिसामुद्दीनने गावावरती हल्ला चढवला. लहान मुलं, बायका, वृद्ध यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. या भाऊराव पाटलांचा वाडा पिटून खाक करून टाकला. गावातील माता भगिनीवरती
अनन्वित पाशवी बलात्कार केले. गावाकडे सगळा हाहाकार माजून टाकला आणि शेवटी गावातील प्रचंड लूट घेऊन हा हिसामुद्दीन आणि त्याच्या सोबत असणारे हे निजाम पोलीस त्या गावातून निघून गेले. ही बातमी भाऊराव पाटील यांच्या कानावर गेल्याच्या नंतर भाऊराव पाटलांच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. भाऊराव पाटील संतापून गेले आणि त्या ठिकाणी त्यानं निर्धार केला की या हिसामुद्दीनचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. एक दिवस या हिसामुद्दीनचा काटा काढण्यासाठी भाऊराव पाटील बसव कल्याणच्या रस्त्याच्या बाजूला दडून राहिले आणि त्याच वेळी हिसामुद्दीन व त्याचे 2 साथीदार त्या रस्त्याने येत होते. यावेळी भाऊराव पाटलाने क्षणाचाही विलंब लावला नाही. त्याने या हिसामुद्दीनवर थेट निशाणा साधला आणि हिसामुद्दीन जागीच ठार केला आणि त्याच्यासोबत असणारे 2 रजाकार यांना सुद्धा भाऊराव पाटलांनी थेट यमसदनाला पाठवलं. या हिसामुद्दीनच्या वधामुळं रजाकारी ठाण्यावरती हाहाकार माजला. रजाकारामध्ये एकच खळबळ उडाली. या सर्व रजाकारांनी भाऊराव पाटलांचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली, पण भाऊराव पाटील या साऱ्या रजाकारांना चकमा देऊन केव्हाच पसार झाले होते. यानंतर रजाकारांनी एक क्रूर योजना आखली. ज्यांनी ज्यांनी या भाऊराव पाटलाला आसरा दिला त्या सर्वांच्या कुटुंबाला लेकरा बाळासकट ठार मारून टाकायचं. सर्वप्रथम रजाकारांनी आपला मोर्चा मुचलमच्या शरणाप्पा पाटील यांच्या वाड्यावरती वळवला. त्यावेळी वेळ सकाळच्या 11ची होती. भाऊराव पाटील त्यांच्या 2 लहान मुलासहित घरामध्ये न्याहारीच्या जेवायला बसले होते. पाटीलबाई या तिघांनाही जेवायला वाढत होत्या आणि त्याच वेळेला बंदुकीचे ठो ठो बार काढत ही रजाकारी फौज या गावामध्ये घुसली. गावात दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला गोळ्या घालून ठार केलं जाऊ लागलं. ही सारी रजाकार पाटलाच्या वाड्यावरती गेली. बाहेरून दाराला धडका देऊ लागली, परंतु आतून दार बंद असल्यामुळं त्यांना मध्ये प्रवेश करता येईना. म्हणून या रजाकारांनी या पाटलाच्या घराला आग लावली आणि बघता बघता या ज्वाळाचे लोळ धडा भडकू लागले. पाटलांनी विचार केला की बाहेर पडून या रजाकाराच्या हातानं मरण्यापेक्षा आगीच्या स्वाधीन झालेलं बरं. त्यावेळी पाटलाची 2 मुलं, पाटलाची बायको, पाटील आणि 3 नौकर अशा 7 जणांचा या वाड्याच्या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. या आगीत काळा ठिकूर पडलेला हा वाडा आजही त्या घटनेची साक्ष देत या ठिकाणी उभा आहे. यामधील दुसरं हत्याकांड म्हणजे गोरटा हत्याकांड आहे. गोरटा हे गाव बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण तालुक्यामध्ये आहे. या गोरटा गावातील लोकांचा हात या हिसामुद्दीनच्या वधामध्ये आहे असा ठपका या रजाकारांनी या गावावरती ठेवला होता. हेच कारण पुढे करून आजूबाजूच्या 10-15 गावातील 2,500 हत्यारबंद रजाकारांनी या गावावरती आकस्मिक हल्ला घडवून आणला. या आकस्मिक झालेल्या हल्ल्यानं गावातील लोक गडबडून गेली. आपापल्या घरांनी लपण्यासाठी पळायला लागली आणि त्यावेळी मात्र हे रजाकार घराचे दरवाजे तोडून त्यामध्ये लपलेल्या माणसाला फरफटत ओढत आणायचे आणि त्याला बोकडासारखं चरचर कापून रस्त्यावरती तडपडत सोडून द्यायचे. नारायणराव मक्तेदार, रामराव पटवारी यांना सुद्धा घरातून ओढत आणून लक्ष्मीच्या मंदिरासमोर चर्रा या रजाकारांनी कापून काढलं. याच गावातील पोलीस पाटील यांच्या पत्नीनं बसप्पा आणि अनेप्पा याचा जीव वाचवण्यासाठी त्याच गावातील रजाकार असणारा रसूल खान याला 42 तोळ सोनं दिलं आणि हे बसप्पा आणि अनेप्पा याची जीव वाचवण्याची विनंती केली. रसूल खाननं ते सोनं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं. तो बाहेर निघून गेला आणि बेलसरच्या 2 रजाकारांना त्याने त्या वाड्याच्या मध्ये पाठवलं. या लहान मुलाचे प्राण वाचवण्यासाठी पोलीस पाटील धडपडू लागले, परंतु पोलीस पाटील आणि पोलीस पाटलीनबाई यांच्या डोळ्यात देखत या लहान लेकरांना सुद्धा या रजाकारांनी टर फाडून काढलं.
दोन्हीही मुलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली. नंतर या बेलूरच्या रजाकारांनी पोलीस पाटलाकडे मोर्चा वळवला आणि पोलीस पाटलांनाही तिथं चर कापून काढलं. याच गोरटा गावामध्ये डुमणे सावकाराचा मोठा वाडा होता. त्या वाड्यामध्ये त्या गावातील 700-800 लोकांनी आश्रय घेतला होता. या रजाकारांनी गावातली कापाकापी संपल्याच्या नंतर त्यांचा मोर्चा डुमणे सावकाराच्या वाड्याकडे वळवला आणि त्या वाड्यावरती यांनी हल्लाबोल केला. आणि त्याच वेळेला या सावकाराच्या वाड्यातून जोराचा प्रतिकार सुरू झाला. दगड, धोंडे आणि गोपन उंड्याचा भयंकर मारा त्या वाड्याच्या बाहेर असणाऱ्या रजाकारावरती होऊ लागला. शेकडो रजाकार त्या जागेवरती मृत्युमुखी पडले. अनेक जखमी झाले. या रजाकाराची दान या वाड्यात असणाऱ्या लोकांनी उडवून दिली. एवढ्या लोकांसमोर आपला टिकाव लागणार नाही म्हणून रजाकारानं त्या जागेवरनं काढता पाय घेऊन ही रजाकारी फौज त्या ठिकाणं पळून गेली. हे पळून गेलेले निजाम दुपटीनं आपल्या गावावरती हल्ला करतील म्हणून या वाड्यामधील 700-800 लोक पाहुण्या रावळ्याच्या घरी गेली. या एकंदर कत्तलीमध्ये या गावातील 200 लोकांची कत्तल झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने रजाकार गोरटा गावामध्ये आले. त्यांनी धडाधड फायरिंग चालू करायला सुरुवात केली. परंतु गावाकडनं प्रतिकार काही येत नव्हता, कारण गावामध्ये चितपाखरू सुद्धा राहिलं नव्हतं. गावातून कुणी दिसलं नाही म्हणून त्यांनी त्या डुमणे सावकाराच्या वाड्याला आग लावली आणि हा वाडा जळून राख करून टाकला. ही घटना घडल्याच्या नंतर एक वकिलाची कमिटी 7 दिवसानंतर या गोरटा गावामध्ये गेली. परंतु त्यावेळी त्या गोरटा गावामध्ये चितपाखरू सुद्धा नव्हतं. तिथं फक्त कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. घारी, गिधडं, कावळे हे मेलेल्या मांसाचे लचके तोडत होते आणि त्या गावाच्या परिसरामध्ये चौकड भयंकर दुर्गंधी पसरलेली होती. ही घटना घडल्याच्या नंतर 7 दिवस होऊन गेले तरी एकही निजामी अधिकारी पंचनाम्यासाठी त्या गावामध्ये आलेला नाही. ही आहे मन हेलावून टाकणारी रजाकारी अत्याचाराची कहाणी. या घटनेची नोंद भारत सरकारच्या श्वेतपत्रिकेमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. 27 ऑगस्ट 1948 या दिवशीची आणखीन एक मनाला हेलावून टाकणारी घटना आहे आणि ती घटना म्हणजे भैरनपल्ली हत्याकांड. भैरनपल्ली नरसंहार हे रजाकारांच्या क्रूरतेचं आणि बर्बरतेचं एक भयानक उदाहरण आहे. भैरनपल्ली गावामध्ये बैठा खुम्मा हा वार्षिक उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवामध्ये त्या गावातील लहान थोर आबाल वृद्ध सर्वची सर्व सहभागी होऊन आनंद घेत होते आणि त्याच वेळेला आजूबाजूच्या 10-15 गावातील रजाकारांनी एक होऊन त्या भैरनपल्लीवरती हल्ला केला. दिसेल त्याची कत्तल केली जाऊ लागली. बघता बघता गावामध्ये हाहाकार माजला. सारी तरुण, युवक, पुरुष साऱ्याची कत्तल झाली. मुर्द्याचे खच आजूबाजूनी पसरले आणि त्याच वेळेला या आसुरी आनंद घेत असणाऱ्या या रजाकारांनी त्या सर्व असणाऱ्या महिला त्या जागेवरती पकडून आणल्या. त्यांना विवस्त्र केलं आणि या पडलेल्या मुर्द्यांच्या पसाऱ्यामध्ये त्यांना नग्न नाचवायला लावलं आणि नाचून त्यांचं मन भरल्याच्या नंतर त्यांनी त्याच जागेवरती त्या महिलावरती पाशवी बलात्कार केले. या रजाकारांनी या हैदराबाद संस्थानामधील लोकांवरती कशा प्रकारे अत्याचार केले याचं रक्तरंजित पर्व म्हणजेच हा हैदराबाद मुक्ती संग्राम आहे. परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात गुडा नावाचं गाव आहे. या गावावरती हजारो रजाकारांनी हल्ला केला. त्या गावातील सर्वांना पकडलं आणि एका विहिरीमध्ये टाकलं. ती विहीर कडब्याने बुजून घेतली आणि त्या विहिरीला आग लावली. त्या विहिरीमध्ये असणारी सारीची सारी माणसं जळून खाक झाली. त्या गावातील 4-2 माणसं पाहुण्या रावळ्याची तर गेली होती म्हणून ती वाचली नसता हे गाव अख्खं गाव त्या ठिकाणं या रजाकारांनी संपून टाकलं. इंग्रजाविरुद्ध लढला गेलेला हा जो स्वातंत्र्याचा लढा आहे तो अहिंसेच्या मार्गाने लढला गेलेला आहे. परंतु या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा लढा आहे तो मात्र सशस्त्र लढा म्हणून लढला गेलेला आहे.
हैदराबाद संस्थानातील जनतेला रानटी राक्षसी प्रशासन व्यवस्था नको होती. यांना हवी होती भारत मातेची शीतल कूस देणारी शासन व्यवस्था. म्हणून निजामाच्या आसेपी झेंडा फडकवण्याऐवजी या हैदराबाद संस्थानातील 1046 गावांनी आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवण्याचा एक पराक्रम करून दाखवला होता. आता या मराठवाडा मुक्ती संग्रामनं उग्र रूप धारण केलं होतं. स्वातंत्र्य सैनिकांच्या जोरदार कारवाया वाढल्या होत्या. निजामानं या बंडखोराच्या विरोधामध्ये कठोर कारवाई सुरू केली. तसं या स्वातंत्र्य सैनिकांनीही त्यांच्या आक्रमणाचा वेग जोरानं वाढवला. हे स्वातंत्र्य सैनिक निजामाच्या मालमत्तेचं बेसुमार नुकसान करू लागलं. चौकडे आंदोलनानं जोर पकडला. इकडे सरदार वल्लभभाई पटेलनेही या हैदराबादविषयी ठोस भूमिका घेतलेली होती. वल्लभभाई पटेल म्हणायचे की हैदराबाद म्हणजे भारताच्या पोटामध्ये असलेला कॅन्सरचा गोळा आहे आणि या कॅन्सरच्या गोळ्याचा लवकरात लवकर इलाज करणं गरजेचं आहे. आणि या इलाज करण्यासाठीच सरदार वल्लभभाई पटेल यांनी या संस्थानासाठी पोलो ऑपरेशनची एक पोलीस ॲक्शनची मोहीम उघडली. 13 सप्टेंबर या दिवशी हैदराबादच्या पाचही बाजूनं भारतीय सैन्य दलानं हैदराबाद संस्थानाकडे कूच केली. जिकडे तिकडे राजाकारी गोटामध्ये हाहाकार माजला. सोलापूरहून निघालेले रणगाडे यांनी नळदुर्ग काबीज केलं. तिथे असणारी राजाकारी ठाण्याच्या चिंधड्या उडवल्या आणि हैदराबाद संस्थानाकडं या फौजेनं मुसंडी मारली. पोलो ऑपरेशन सुरू झाल्यापासून फक्त 5व्या दिवशी भारतीय सैन्य दलानं हे हैदराबाद संस्थान आपल्या कब्जामध्ये घेतलं.